व्यवस्था आहे. एक त्याला त्याला ग्रामसभा काय तो पंच म्हणतात, तरी पण तो ग्रामसभा सारखाच आहे. हे ग्रामसभा म्हणजे काय, त्याच्यावर सखोल चर्चा झालेली होती. काही लोकांनी सुचवले, काही लोकांनी आणि हा आपला पूर्वी असा जिल्हा संघटन वगैरे या गावाचा नव्हता. आपापल्या इलाकात तालुका नव्हता, गाव इलाका, पारंपरिक व्यवस्था. त्याला काही शासनाच्या मान्यताही नाही आहे. पारंपरिक ते चालवत आहे. इलाका जो आहे आणि गाव आहे, गावामध्ये गाव पुजारी आहेत की नाही, आहेत. गाव पुजारी आहे, त्याच्याशिवाय तिथला पत्ता हालू शकत नाही. बरोबर. मग कोणतेही काम करा, लग्नाचा करा, बारसाचा करा, मरणाचा करा, काही करा, पण त्याच्याशिवाय हालू. आणि ते त्याच्यामध्ये पूर्ण गाव असा तो दुसरा जो आहे इलाकामध्ये त्यासाठी असतो. इलाका, मग इलाक्यातले गाव वेगवेगळे प्रकारे आहेत. कोणाच्या 30 गाव आहेत, कोणाचं 14 आहे, कोणाचे 60 आहेत, 40 आहेत. अशा प्रकारे विभागणी पूर्वीपासून झालेलं आहे, आत्ताचे नाही आहेत. त्या इंग्रजाच्या काळापासूनच आहे. आणि ती व्यवस्था काय त्याच्यात की गावामध्ये जो प्रश्न सुटला नाही, भांडणाचा असो, काही वेगळ्या धर्माचा असो, किंवा तो सामूहिक देवधर्माचा पूजा करायचा आहे इलाक्यामध्ये, ते पारंपरिक अनुसार तो इलाक्यामध्ये हो. इलाक्यामध्ये किती लोक होते असतात, इलाक्यामध्ये किती प्रमुख लोक असतात सांगा ना. तुम्ही बोलले तर चांगलं. इलाक्यात कोण लोक होते? माझी, भूम्या आणि राजा, सेंड्या, असं ते असतात. आणि ते एवढंच लोक त्या इलाक्याला सांगत होते, म्हणजे बाकीचा सहभाग होता. आणि जो नीती पाती, हा बघा अरे कत्तो फार इथलची तरी करीत ना, पाती, रीती आणि नीती काय आहे हे समजलं का तुम्हाला? आदिवासी लोकांना समजेल, पण इतर लोकांना त्याच्या समजणे कठीण आहे. नीती पाती मिश्री रीती ताकीती, रीती तगड नीती, नीतीने जर वागले नाही पूर्ण बॅलन्स बिघड होत आहे की नाही. तर तो आता त्याच पद्धतीने आपल्याला समजून देखण्याचा गाव, ग्रामसभा आणि इलाका. इलाका मेन आहे, जवळ असणारे लोक. हा, तो परंपरागत म्हणतात, तो काही नवीन गोष्ट नाही, नवीन नाही आहे. आणि त्याला धरून आता इकडे तालुक्यामध्ये येणे म्हणजे आता ग्रामसभा, सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा आणि पेसा ग्रामसभा. मग ह्या ग्रामसभेमध्ये फक्त आदिवासीच लोक आहेत का सांगा बरं? ग्रामसभा म्हणजे आदिवासींच्या नाही, सर्व एक मानव समूहाचा म्हणून आदिवासी, गैर आदिवासी सगळे आले. बरोबर आहे का नाही? आदिवासींच्या ग्रामसभा नाही, हे तुम्ही समजून घ्या. आणि ह्या ग्रामसभांना आता शासनाने काय हे केलेलं आहे की सामूहिक वन हक्क प्राप्त झालेला आहे. आणि पेसा 1994चा आहे, सांगण्याची गरज नाही, सगळं माहीत आहे. आणि सामूहिक वन हक्क 2006 2008 मध्ये झालेला आहे. मग ह्या